इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार मित्रांनो, घरात बसून बाप्पांचे दर्शन घेणाऱ्या आमच्या मातृतुल्य भगिनींनो, तसेच इथं उपस्थित होऊन दर्शन घेणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींनो, अनेक दिवसांपासून जवळपास 9 दिवसांपासून आपण बाप्पांचे गणरायाचे दर्शन करीत आहोत। विनायका, गणराया, संकटमोचक, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि अशा पद्धतीने अनेक नावं आपण बाप्पांचे दिलेले आहेत। पण आता तो क्षण जवळ आलेला आहे की आपण बाप्पांचा निरोप घेणार आहोत, बाप्पांना निरोप देणार आहोत। विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आपण उपस्थित आहोत। माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकाल की 17 मजली प्रशासकीय इमारत आहे। जळगाव शहराचा महापालिकेचा राजा, त्याच्यानंतर जळगावचा राजा, भगवा चौक येथे नेहरू चौक मित्रमंडळाचे खाटू श्यामजी यांचे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होत आहे। आणि आज आपण शेवटच्या दिवशी म्हणजे पूर्वसंध्येला श्रीमंत शिवा गणेश मंडळ यांना भेट देणार आहोत। पाऊस सुद्धा सुरू आहे, कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस, तडाखेबंद पाऊस होत आहे। पण आपण पाहत आहोत की जे प्रेक्षक आहेत किंवा जे गणेश भक्त आहेत त्यांच्या आनंदाला कुठलीही मर्यादा नाही। पाऊस असला तरीही आज शेवटचा दिवस, शेवटची सायंकाळ असल्यामुळे जास्तीत जास्त गणेश भक्त येण्याचा प्रयत्न करीत आहेत। ज्या माता भगिनी काही कारणास्तव येऊ शकलेल्या नाहीत, कदाचित पावसामुळे किंवा स्वयंपाक असेल किंवा इतर अडचणी असतील, तर त्यांना आपापल्या घरबसल्या आम्ही इंडिया आपतकच्या माध्यमातून हे दर्शन घडवणार आहोत। आणि फक्त दर्शनच नव्हे तर बक्षिसांची लय लूट, डिस्काउंटचा मारा, गिफ्ट हॅम्पर, सरप्राईज पॅकेजेस, आयफोन वाला तर्फे 1,500 रुपयाचा ब्लूटूथ अत्याधुनिक असं नेक बँड ब्लूटूथ आपण कम्प्लिटली फ्री देत आहोत गिफ्ट म्हणून। तसेच नवजीवन तर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट देत आहोत। आणि परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं एक रोल ऑन परफ्यूम फ्री देत आहोत, सोबतच 10% डिस्काउंट देत आहोत। आपल्यासोबत काही कुटुंबीय त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नमस्कार भैया जी, आइए सभी आइए, पूरा परिवार आइए। हाँ, कौन सी फैमिली, क्या नाम है? योगेश महाजन। योगेश जी, जय ज्योती जय क्रांती, महिला आणि मुलींच्या शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या कोण? आई सावित्रीबाई फुले। बिलकुल, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। महिला आणि मुलींच्या शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या आई सावित्रीबाई फुले ह्या होत्या। यामुळे आपणास आम्ही हे बक्षीस देणार आहोत। ताई साहेब, नवजीवन तर्फे आपणास 200 रुपयाचा डिस्काउंट कुपन, सोबतच यास धन्यवाद। परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं एक रोल ऑन स्प्रे फ्री आणि सोबतच डिस्काउंट। आणि ताईला सुद्धा एक परफ्यूम आपण फ्री देत आहोत। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू थँक्यू थँक्यू। भावांनो, आई शब्दाची देवालाही वाटते नवलाई, आई शब्दाची देवालाही वाटते नवलाई, म्हणून तर पंढरीचा विठू म्हणे स्वतःला, विठू आई विठू आई विठू आई, विठू माऊली माऊली तू जगाची, माऊली तू पंढरीची, विठू माऊली। तर माऊलीचे दर्शन घेण्यासाठी ही छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी लगबग दिसून येत आहे। तरुण असोत, तरुणी असोत, अबालवृद्ध असोत, पंढरीची वारी करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात एक नेहमीच एक आसुसलेपणा असतो, केव्हा विठू माऊलीचे दर्शन होतील, केव्हा पंढरीला जायला मिळेल। वारकरी म्हणजे महाराष्ट्राचा जीव की प्राण, आणि हा अत्यंत सुंदर असा देखावा, वा, अप्रतिम, अवर्णनीय, अत्यंत विलक्षण असा हा अनुभव। प्रचंड मोठ्या संख्येनं गणेश भक्त येत आहेत। माऊलीच्या अंगा खांद्यावर खेळणारे वारकरी मोठ्या आस्थेनं, श्रद्धेनं माऊलीचे साक्षात दर्शन घेत आहेत। खांद्यावर बसून, कुशीत बसून, सोबतच गो सेवेचा संदेश,
पर्यावरण रक्षणाचा संदेश, शिक्षणाचा संदेश, स्वच्छतेचा संदेश, पाणी बचाव असा संदेश, बेटी बचाव असा संदेश 19 लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी ज्या महान उद्देशानं गणेशोत्सवाचा शुभारंभ केला होता, जवळपास ते साध्य होताना आपणास दिसत आहे. निव्वळ पंढरीची वारी नव्हे तर एक नव्हे तर अनेक सामाजिक संदेश. आणि हा संपूर्ण परिसर अत्यंत हिरवागार. इंडिया आप तकच्या माध्यमातून आपण सर्वांना विविध गणेश मंडळांचे थेट प्रत्यक्ष दर्शन आपण घडवत आहोत. काही कारण नाव काय आपलं? कुणाल सोनवणे. कुणाल जी, अरे वाह, सोनवणे हाथ डेरिंग बास्त असणार है भैया, आखिर सोनवणे है. आपको एक बहुत प्यारा सा प्रश्न पूछेंगे. आपको आइए इधर आइए, जवळ इकडे थोडं, म्हणजे भक्तगणांना अडसर व्हायला नको. आपको रिक्त स्थान की पूर्ती करनी है, रिकाम्या जागा भरा. एक प्रसिद्ध डायलॉग मी मारणार आहे, तो पूर्ण करायचा तुम्हाला. प्यारे देशवासियों, भाई और बहनों, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. क्या बात है, बिल्कुल सही जवाब. आप बख्शिश के पात्र बन गए. आपको मिलता है आईफोन वाले की तरफ से 1500 रुपए का आईफोन, ब्लूटूथ आईफोन नेक बैंड कंप्लीटली फ्री गिफ्ट. साथ ही में नवजीवन की तरफ से 200 रुपए का कैश डिस्काउंट और रोल ऑन परफ्यूम गार्डन की तरफ से एक स्प्रे फ्री और 10% का डिस्काउंट. कांग्रेस कुणाल. कुणाल कुणाल नाम तो सुना ही होगा, लोग नोटिस करेंगे इन्हें. दादा, ताई, सगळ्यांना एक प्रश्न आहे, कोणी पण उत्तर देऊ शकतो, नो डाऊट. जर कन्याकुमारी भारताचा शेवटचा टोक आहे, तर धरतीचा स्वर्ग म्हटला जाणारा भारताचा सर्वात वरचा टोक कोणता? काश्मीर आहे. अरे वाह, नाव सांगा. गौरव शिंपे. शिंपे समाजाचा गौरव वाढवलेला दादा मी खरंच. आपणास सुद्धा अभिनंदन. फॅमिली सोबत आहे का? फॅमिली. अरे वा, अभिनंदन. तिघांनी एक वाटून घ्या. आयफोनवाला यांच्या वतीनं 1500 रुपयाचा एक नेक बँड, ब्लूटूथ मोबाईल यूज करतात ना, याचा आता ब्लूटूथचा तुम्ही प्रयोग करा. कुठल्याही मोबाईलला तो अटॅच होईल, नो इश्यू, कनेक्टिव्हिटी आहे. नवजीवनतर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट. सणासुदीचे दिवस आहे, आमच्या माता भगिनी यांच्या खूप उत्सुकतेचा विषय असतो. आणि सोबत परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं तुम्हाला एक रोल ऑन स्प्रे फ्री देतोय आणि 10% डिस्काउंट सुद्धा. काँग्रेट्स गौरवजी, अभिनंदन. नमस्कार दादा, नाव सांगाल आपलं? पवन देवकर. पवनजी, बापरे, विजू भाऊ, अरे वा, घ्या विजू भाऊचं बी घ्या. एक वाक्य मी बोलणार आहे, ते उर्वरित वाक्य तुम्ही बोलायचं आहे, ओके? पाणी अडवा, पाणी जिरवा. अरे वा, काय समाजामध्ये खरोखर किती छान जागृती आलेली. पर्यावरणाचा ग्रेट संदेश फक्त शाब्दिकच नव्हते, कृतीमध्ये सुद्धा हे करून दाखवत आहेत. पवनजी, आपणास आणि आपल्या कुटुंबाला. बाळाचं नाव काय? शिवदेवकर. शिवदेवकर. अरे वा वा, किती सुंदर नाव आहे. या 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 जा. तर हे आपल्यास ताई, नवजीवनतर्फे 200 रुपयाचं कॅश डिस्काउंट 1000 रुपयाच्या खरेदीवर. आयफोनवालातर्फे 1500 रुपयाचं ब्लूटूथ नेकबँड कम्प्लिटली फ्री. आणि परफ्यूम गार्डनतर्फे एक रोल ऑन स्प्रे फ्री आणि त्याच्यासोबत 10% डिस्काउंट. अभिनंदन पवनजी. मागील काही महिन्यामध्ये भारताचे एक महान क्रिकेटर, महान बॅटर यांनी निवृत्ती घेतलेली आहे टेस्ट मॅचमधून. T20 मधून सुद्धा ते निवृत्त झालेले आहेत, पण ते फक्त आता वन डे खेळत राहतील. असे महान बॅटर कोण? विराट कोहली. वाह, छान, खूपच क्विक उत्तर दिलेलं आपण. आपणास हे 1500 रुपयाचं ब्लूटूथ नेक बँड रिंग फ्री आयफोनवालातर्फे, नवजीवनतर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट आणि परफ्यूम गार्डनतर्फे एक रोल ऑन अत्तर फ्री असेल आणि पूर्ण खरेदीवर 10% डिस्काउंट. नाव आपलं? भूषण वाघ. भूषण वाघ. अरे वा 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 वा, एक तर वाघ कुटुंबीय आहे, गुरुगुरु तर करणारच आहे, दरकारी फोडणारच आहे. आणि खूपच भूषणावं असं उत्तर आपण दिलेलं आहे भूषणजी, अभिनंदन. वाघ परिवाराला. अरे, अंगावर काटा उभं राहिलं तुमच्या, पावसामुळे की या प्रश्नांमुळे किंवा बक्षिसांमुळे? तुमच्या आपल्या कन्व्हर्सेशनमुळे. अरे वा वा, इतका चांगला संवाद झाला. नक्कीच नक्कीच नक्कीच. आनंद देणे हे आपलं काम आहे, त्याच्यामुळे सणासुदीचे दिवस आहे. ब्लूटूथचा योग्य वापर करा. फक्त बाईक किंवा वाहन चालवताना वापरू नका, ही कडकडीची विनंती आहे आपणास.
संपूर्ण कुटुंबासह नवजीवनमध्ये खरेदी करण्यासाठीचा सणासुदी दिवस आहे. 200 रुपये डिस्काउंट म्हणजे जवळपास 20% डिस्काउंट आहे. आता काय नाव आपलं? जितेंद्र दिलीप वानखेडे. जितेंद्रजी, अरे वा, जम्पिंग जॅक जितेंद्र, आपले हिंदी फिल्मचे सुपरस्टार डान्सर, यांची आठवण ताजा केलेली जितेंद्रजी. आपल्याकडून आपल्या हातात काय वरती करा बरं तर. वा, सुंदर अशी छत्री आहे. बरं, आम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा होती की मराठीमध्ये आपण याला छत्री बोलतो, पण इंग्रजीमध्ये याला काय बोलतो? इंग्रजीमध्ये ते तर आपल्या माहिती नाही जरा. थोडंसं आठवण करा. अम्ब्रेला. अरे वा, अचूक उत्तर दिलेलं आहे. आपणा नवजीवनतर्फे हे 200 रुपयाचं डिस्काउंट कुपन देत आहोत. अभिनंदन जितेंद्रजी. हा, एकदा बोलून दाखवा. तातय्या तातय्या हो. तातय्या तातय्या हो. दुमताना दुमताना धुमताना धुमताना. तातय्या तातय्या हो. तातय्या तातय्या हो. ताकी ओ ताकी ओ ताकी 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 रे. ताकी ओ ताकी 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 रे. जब से तू आंखों में झाकी, तब से तू आंखों में जागी. बांगो बांगो बांगो, बांगो बांगो बांगो. जो भी चाहे वही मांगो, जो भी चाहे वही मांगो. आके तो खोलो स्वामी, आके तो खोलो स्वामी, जवानी देखो स्वामी. जवानी देखो स्वामी. थँक्यू. अजून एक तुम्हाला बक्षीस देत आहोत. आपण हुबेहूब जे आम्ही बोललो तुम्ही बोललेले, त्याच्यामुळे परफ्यूम गार्डन तर्फे तुम्हाला एक रोल ऑन स्प्रे फ्री, 10% डिस्काउंट. कॉंग्रॅच्युलेशन जितेंद्रजी. तर मित्रांनो, मोठ्या संख्येनं तरुण मंडळी आपल्यासोबत उपस्थित झाले. मित्रांनो, ग्रुप आहे का? काय नाव? वैभव पाटील, भरत सपकाळे, चेतन सपकाळे, विनीत सपकाळे, प्रशांत शिंदे. कुठे बगीच्यामधून आले आपलं? सुप्रीम कंपनी. सुप्रीम कंपनीमध्ये. ओके, आपल्याकडून एक प्रश्न जाणून घ्यायचं. गांधीजी यांचा एक आवडतं यंत्र होतं, या भैया या, एक आवडतं यंत्र होतं, त्याच्यावर ते कॉटन म्हणजे कापसापासून वस्त्र निर्माण करायचे, त्याला काय म्हणायचे? चरखा. बरोबर, योग्य उत्तर. आपणास नवजीवनतर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट, तसेच रोल ऑन परफ्यूम फ्री. कॉंग्रॅट्स. आपलं नाव दादा? वैभव पाटील. म्हणजे पाटलांची वैभवशाली परंपरा तुम्ही पुढे नेत आहे. असा यार मनमोकळे. आ जाओ, आप जाओ. आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की अलीकडेच मुंबईमध्ये आझाद मैदान येथे एक मोठं उपोषण झालं. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारं एक मोठं असं आंदोलन होतं. ते कुठल्या महान व्यक्तीने केलं? जरांगे पाटील. नक्की नक्की. चला, अभिनंदन. तुम्हाला हे आयफोनवाला तर्फे 1,500 रुपयाचं नेक बँड ब्लूटूथ कम्प्लिटली फ्री देतो. अभिनंदन. गणरायाला आपण अनेक नाव. मित्र थोडंसं मागे व्हा ना, हे सारखे बारके सुरके थोडे मागे व्हा, जाड्या भरड्यांना येऊ द्या. हा मित्र, गणरायाला आपण अनेक नावांनी ओळखत असतो. बाप्पांची महिमा आणि गरिमा खूप मोठी आहे. निदान 3 नावं सांगा तुम्ही बाप्पांना. आपण एक मिनिट मित्र, तुला पाठ आहेत. 1 मिनिट घेऊ ना. 3 नावं सांगा. 3 नाव सांगणार आहे. गणपती बाप्पा. ते तर म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे. इथून 3 सांगा. ते विचारी या नाव. ओके, ये बेटा इकडे ये सर, या सर. वक्रतुंड, हा गणराया, हा. एकदंता. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला नवजीवनतर्फे हे 200 रुपयाचं कॅश डिस्काउंट. ये मित्रा पुढे. यांनी जे 3 नावं सांगले बाप्पाची, ते सोडून बोला 3 नाव. विघ्नहर्ता, हिंट. संकट, संकटमोचन, विघ्न, संकटमोचन नाही रे, विघ्न, विघ्नहर्ता, दुःख, दुःखहर्ता आणि उमापुत्र. तुम्हाला एक बक्षीस आयफोनवाला तर्फे 1,500 रुपयाचं ब्लूटूथ नेकबँड फ्री. धन्यवाद मित्रांनो. आता आपण काही कुटुंबांकडे वळणार आहोत. काही मित्रमंडळी आणि त्यांचे कुटुंब येतो उपस्थित आहेत. काय दीदीजी, आइए दीदीजी, आइए. आपसे जानना चाहेंगे, इंडिया आप तक के माध्यम से अपनी एक क्यूज कंपटीशन ले रहे हैं. नाम बताइए अपना. समाधान सोनवणे. समाधान सोनवणे. सोनवणे जी. शीतल सोनवणे. धन्यता सनापने. समाधानजी आणि शीतलजी. म्हणजे जेवढी तुमच्या जीवनात शीतलजी आली तर समाधान झालं. शीतलजींना समाधान वाटलं आणि तुमच्या जीवनात शीतल लहर आली. अरे वा वा वा, आली लहर, केला कहर, थंडगार झालं जीवन, एकदम समाधानी झालेलं. वा,
समाधान हे मराठी शब्द आहे. समाधान या शब्दाला आपण इंग्रजीत काय म्हणतो? सॅटिस्फॅक्शन. आय एम ऑलरेडी सॅटिस्फाईड युअर अँसर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. रोल ऑन स्प्रे तर्फे हे तुम्हाला एक रोल ऑन अत्तर फ्री. ताईंना नवजीवन तर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट फ्री. आणि आमच्या या लाडक्या बहिणीला 1,500 रुपयाचं ब्ल्यूटूथ कम्प्लिटली फ्री आयफोनवाला यांच्या वतीनं. कॉंग्रॅच्युलेशन. तिघांवर ॲड्रेस लिहिली आहे. उद्याच जा आणि आपल्या बक्षिसं प्राप्त करा. कॉंग्रॅट्स. ओके, तुला पण बेटा हे घे. नाराज नकोस. काय नाव तुझं? ईशान समाधान सोनवणे. ईशान समाधान सोनवणे. समाधान झालेलं आहे. थँक्यू. तुझं नाव राहिलं बेटा? धन्यता सोनावणे. धन्यता. अरे धन्य झालो. धन्यता झाली. जेवढी मुलीचा जन्म झाला असेल तुम्हाला धन्यता झाली असेल. तुम्हाला धन्य वाटलं हो, म्हणून तिचं नाव धन्यता ठेवून दिलं. तुमच्या जीवनात अशी धन्यता काय आहे? जन्माला आली आणि माझ्या पोटी ती जन्माला आली. मी माझा जन्म धन्य झाला म्हणून तिचं नाव धन्यता ठेवलं मी. नक्कीच नक्कीच. अभिनंदन. खूप चांगला आपला विषय आहे. थँक्यू ताई. दादा सोपाचा प्रश्न विचारा ना. काय नाव आपलं? सागर गवडी. सागर दादा. अरे वाह, सागर के आज तो घागर भरने वाली है, बक्षीस हो जाए. हा ताई आपलं नाव? आशा सागर गवडी. सोबत आहात. म्हणजे तुमच्या जीवनात जेव्हापासून आशा आली तेव्हापासून निराशा दूर झालेली आहे आणि संसार वेलीवर फुललेली आहे फुलं. यांचं नाव काय? साईशा. तो बोलणार नाही. मुलगी आहे साईशा. आणि हा सागर गवडी. बोल ना बेटा, नाव सांग ना. आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की अमिताभच्या मुलाचं नाव काय? अभिषेक बच्चन. त्याच्या बायकोचं नाव काय? ऐश्वर्या बच्चन. बिलकुल सही जवाब. तुम्हाला नवजीवन तर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट. सोबतच हे आयफोनवाला तर्फे 1,500 रुपयाचं ब्ल्यूटूथ हेडबँड नेक बँड कम्प्लिटली फ्री. आणि ताई तुमच्यासाठी नवजीवन किराणातर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट फ्री. 1,000 रुपयाच्या खरेदीवर 200. तिघांवर ॲड्रेस दिलेले उद्या जाऊन प्राप्त करा. काँग्रेस. बच्चे लोग है, बच्चे मन के सच्चे, आ जाओ आगे. गालावर खड़ी. क्या नाम है? रितेश. ऋतिक. टाडंग डाडंग डंग टाडंग डाडंग. रितेश. रितेश ते आपले रितेश देशमुख सारखं. बरं सोपा प्रश्न विचारतो सगळ्यांना कॉमन आहे. रितेश देशमुख. रितेश देशमुख हे मराठी आणि हिंदी अभिनेते आहेत. महाराष्ट्रातल्या एक मोठ्या नावाजलेल्या राजकीय व्यक्तिमत्वाचे ते सुपुत्र आहेत. काय नाव त्यांच्या वडिलांचं? रितेश देशमुख हे कोणाचे सुपुत्र आहेत? अजून हिंड देतो. माजी मुख्यमंत्र्याचे ते सुपुत्र आहेत. कोण? विलासराव देशमुख. थोडं लहान मुलांना विचारायचं आपण, कारण ते तुमच्या काळातले होते त्यामुळे तुम्हाला ते आठवतंय काका. बिल्कुल सही जवाब. लेकिन अभी हम बालकों को पूछ रहे हैं. चलो एक डायलेक्ट बोलेंगे हम. ताई एक डायलेक्ट बोलेंगे, आपको पूरा करना है. प्यारे भाई और बहनों, प्यारे देशवासियों, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. बिल्कुल सही जवाब. नाम बताइए अपना. करिश्मा. अरे ये तो करिश्मा हो गया भैया. और इसका नाम क्या? करीना है क्या? नहीं, द्रौपदी. द्रौपदी. महाभारत में द्रौपदी को एक और नाम से जानते थे, वो नाम क्या है? चलो हिंट दे. प से नाम आता है. प से आता है, पंच से आता है. माहिती आहे? पांडवी. पांडवी. ओके, प्रयत्न चांगला होता. ठीक आहे, तुम्हाला आम्ही हिंट दिली होती. योग्य उत्तर आहे पांचाली. ओके. मोबाईल यूज करतात, घरच्यांना डिस्टर्ब होतो आवाज ऐकून, ब्लूटूथ वापरायचं. 1,500 रुपयाचा ब्लूटूथ तुम्हाला कम्प्लिटली फ्री. ये तो करिश्मा हो गया. तुम्हाला एक स्प्रे फ्री देतोय आणि तुम्हाला एक नवजीवन तर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट देतोय, कारण तुम्ही प्रयत्न चांगले केलेत. इथे आलात, तुमच्या हिमतीला सलाम. कॉंग्रॅट्स. ओके. फॅमिली घेऊ ना आपण. फॅमिली घेऊ. ताई. सागर श्रीखंडे. सागरजी. अरे आज 5-6 सागर भेटले. सागर भेटले, महासागर भेटले, उपसागर भेटले, सगळे 5 महासागर. असं वाटतं की जळगावमध्ये आनंद सागर झालेला आहे. चला, आनंद सागर हे गार्डन कुठे होतं? ते शेगावला होतं. अरे वा. कचोरी कुठली फेमस आहे? शेगावची. तुम्ही कुठले आहेत? आम्ही जळगावचे. जळगावमध्ये काय फेमस आहे? जळगावमध्ये आंबरचा रगडा, त्याच्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहे. ताई
आपल्या खानदेशाचा आवडता खाद्यपदार्थ कुठला? भरीत, वांग्याचं भरीत. अरे वा वा वा, नक्की तुमच्या घरी यायला आवडेल बरं मला. एकदम खाते पिते घर की फॅमिली दिसते. वा, सगळे खाद्यपदार्थ बरोबर बोलताय. पण त्याला ताई तेल मसाला काही लागणार आहे ना, मीठ मिरची लागेल ना. नवजीवनमध्ये जा, आमचं कुपन द्या, 200 रुपयाचं कॅश डिस्काउंट तुम्हाला सर्व प्रकारच्या किराणा सामानावर. सोबत हे ब्लूटूथ रिंग देतो दादा तुम्हाला 1,500 रुपयाचं, तब्बल 1,500 रुपयाचं कम्प्लिटली फ्री. आणि एक परफ्यूम गार्डन तर्फे रोल ऑन परफ्यूम फ्री. कॉंग्रॅच्युलेशन सागरजी. अरे वा, किती सुंदर नाव आहे, खूप क्यूट नाव आहे सलोनी. कुठल्या वर्गाला जातस? 10th मध्ये. ओके. महाराष्ट्रामध्ये एक महान क्रांतिकारक महिला झालेली आहे. त्या महिलेनं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात प्रथम स्त्री शिक्षणाचा पाया रचला होता. ती महान सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. और वाह, अभिनंदन सलोनी जी, बिल्कुल सही जवाब. कांग्रेचुलेशन, आपको मिलता है नवजीवन की तरफ से 200 रुपये का डिस्काउंट. आपको हम देना चाहेंगे आईफोन वाला की तरफ से एक नेक बैंड फ्री, 1,500 रुपये का. मोबाईल यूज करतेस ना आता, ब्लूटूथ नेक बँड लावायचा, दुसरं डिस्टर्ब होणार नाही. आणि व्यवस्थित यूट्यूबवर अभ्यास कर बेटा. जास्तीत जास्त याचा आयफोनवाला तर्फे गिफ्ट आहे, त्याचा सदुपयोग कर. आणि परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं एक रोल ऑन इतर फ्री. काँग्रेट्स. या पुढे नाही, एका ग्रुपला एक आपण प्रश्न विचारतो जेणेकरून सर्वांना संधी मिळावी. ते 3-4 कोणाचे? 4 नाव? नाव आहे चौधरी, देवयानी भैया चौधरी. भाग्यांश गजानन पाटील. भाग्येश. आणि तुमचं नाव? भैया चौधरी. भैया चौधरी. भैया, आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, महाभारतामध्ये किती पांडव होते? 5. कौरव? लक्ष्मण. महाभारत आणि रामायण एकत्रित करताय तुम्ही. लक्ष्मण पांडवांमध्ये कौरवांमध्ये नव्हते, ते रामायणामध्ये होते. हा. श्रीरामचंद्राचे भाऊ किती? 2. नाव? लक्ष्मण आणि राम. आणि शत्रुघ्न? भरत, शत्रुघ्न. चला, तुम्ही 2 सांगितले, त्यांनी 2 सांगितले. तुम्ही कोणासोबत आहे? तुम्ही वेगळं ग्रुप आहे का? अच्छा अच्छा, मला वाटलं लाईफलाईन वापरून घेतली का? चला, काही हरकत नाही. पण तुम्ही योग्य उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बक्षीस द्यायला मुळेच हरकत नाही. काही पोळ्या वगैरे करता की नाही मस्तपैकी एकदम गरमागरम? नवजीवन तर्फे तुम्हाला किराणावर 200 रुपयाचा डिस्काउंट देत आहोत. सणासुदीचे दिवस आहे, त्याचा योग्य वापर करा. ताई, तुम्हाला एक परफ्यूम गार्डन तर्फे रोल ऑन परफ्यूम फ्री देत आहोत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हा दादा, तुमचे अर्धे उत्तर बरोबर आले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पण किराणा भरायचा असेल तर नवजीवनकडून भरा, 200 रुपयाचा स्पेशल कॅश डिस्काउंट. काँग्रेट्स, थँक्यू. आपली सर्व प्रॉपर्टी सोबत येना. यूट्यूब के माध्यम से आप इसके लाइव लिंक कभी भी ओपन कर सकते हैं. आप लोगों को निश्चित रूप से आप तक पर देखना, आपको सब्सक्राइब करना चैनल, और 24 घंटों के भीतर ये होगा. आपका नाम क्या है? माया रविंद्र मोरे. माया. भैया, कुछ समझ में आया? जीवन एक माया है, कहीं धूप तो कहीं छाया है. आज बहुत पाउस आया है लेकिन आपको भिगा नहीं पाया है. माया ही जीवन और जीवन ही माया है. अभिनंदन दाई. आपका नाम? अंजली पगारे. अंजलि, तुम नहीं समझोगे अंजलि ये गिफ्ट किसके लिए और कैसे है. अंजलि, तुम आप तक को भूल जाओ, ये हो नहीं सकता, और हम आपको आप तक को भुलाने नहीं देंगे. भारत की वो कौन सी महान गायिका है जिनको भारत रत्न पुरस्कार से सम्मानित किया गया? लता मंगेशकर. लता मंगेशकर जी, बिल्कुल सही जवाब. इसके बाद भारत की वो कौन सी महान गायक, पुरुष गायकों की त्रिमूर्ति है जो आज तक के इतिहास में जिन्हें सर्वोच्च गायक समझा जाता है? सर्वोच्च गायक त्रिमूर्ति है. हाँ. गायक में से क्या? गायक, सिंगर, मेल सिंगर. मोहम्मद रफी. बिल्कुल, एक हुए. किशोर कुमार. बरोबर. जाने कहा गए वो दिन, नाव आठवत नाही यार. जो तुमको हो पसंद वही बात करेंगे. सिंगर कौन थे? आणि काय बरं नाव आहे? सांगितलं ना, किशोर कुमार. चलिए, और सरल करते आपको. अलका याग्निक जी का कोई गीत. अलका याग्निक का? हाँ, सांगू का? ओ साहिबा. ओके. आप क्या करती है? मैं भी गायक ही हूँ. अरे क्या बात है, गायिका है, बहुत अच्छे. तो हम चाहेंगे कि
मौका भी है, दस्तूर भी है, सनासुदीचे दिवस है। आप जरूर गीत गा के सुनाइए, हमारे दर्शकों को बहुत मजा आएगा। आपको पसंद जो ऑर्केस्ट्रा पण करतात, हा आता आज पण आहे ना ऑर्केस्ट्रा तिचा ऑर्केस्ट्रा देन वर्क एक्स्ट्रा। चला एक गीत तुम्ही म्हणून दाखवा आमच्या प्रेक्षकांसाठी। कुठलंही तुम्हाला जे आवडेल ते। हिंदी वगैरे हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, अहिराणी, होऊ द्या प्रेक्षकांची हैराणी। लग जा गले म्हणू का? हा तुम्हाला जे आवडेल ते। मीठी प्यारी और मधुर आवाज है आपकी, और आप YouTube पर गीत तो सुनते होंगे, उनका अभ्यास करते होंगे, रियाज करते होंगे, ऐसा अयास का विश्वास है। तो आपको हम ये ब्लूटूथ गिफ्ट देना चाहेंगे। 1500 रुपये का ये ब्लूटूथ नेक बैंड है, कम्प्लीटली फ्री है। आप जब भी चाहे गीत सुन सकती है, अभ्यास कर सकती है, रियाज कर सकती है, प्रैक्टिस कर सकती है, और स्पार्कलिंग क्लियर हाई क्वालिटी का ये ब्लूटूथ है। अभिनंदन, आपको बहुत कॉन्ग्रेचुलेशन। समस्त मौर्य परिवार को बहुत सारा अभिनंदन, बधाइयाँ। माया जी एक मिनट, कंफ्यूजन नौजवान परफ्यूम गार्डन की तरफ से आपको एक रोल ऑन स्प्रे फ्री दे रहा है। और त्योहारों के इस मौसम में गणेश उत्सव है, आगे दुर्गोत्सव आ रहा है, माता रानी आ रही है, फिर दीपावली रहेंगी, तो आपको नवजीवन की तरफ से ये 200 रुपये का स्पेशल डिस्काउंट कूपन दे रहे हैं। अभिनंदन, कॉन्ग्रेचुलेशन, थैंक यू, वेलकम। सूर्यवंशी गजानन साहेबराव सूर्यवंशी। गजानन साहेबराव सूर्यवंशी, अरे काय अफलातून नाव आहे बुवा। दुग्ध शर्कराने इलायचे लोक, गजानन, श्री गजानन, अजून पुढे साहेबराव साहेब पण आहेत। सूर्यवंशी, सूर्य म्हणजे वरती सूर्याने, हे तुमचं वंश। अरे वा वा वा, अभिनंदन। बरं, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, मागे ताईंकडून आम्हाला अपेक्षित उत्तर भेटलेलं नाही, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करतोय। महाभारतामध्ये पांडव किती होते? 5, कौरव 100। ओके ताई, 5 पांडवांपैकी 4 नावं तरी सांगा निदान। युधिष्ठिर, लहान मुलं खूप हुशार आहेत, त्यांना नाही विचारा ना मी। युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम। अरे वा, 5च्या 5 सांगितले। दादा आता तुमच्याकडून अपेक्षा वाढले, तुम्ही 100 कौरवांची नावं सांगा आम्हाला। दुर्योधन आणि दुःशासन सोडून सांगा दादा, बाकीचे 98 सांगा। नाही आठवणार। नाही म्हटलं सहज आठवले म्हणून पाठवले तुम्हाला हे प्रश्न आम्ही, पण ताईंनी योग्य उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या कुटुंबियाला आता सूर्यवंश आहे, तो उद्याचा सूर्य म्हणजे उद्या विसर्जन होणार आहे, पण गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला तुम्हाला हे बक्षीस आम्ही देत आहोत। ताई, अर्चना पूर्ण झाली आहे, कामना पूर्ण झाली आहे। आयफोन वाल्यातर्फे तुम्हाला आम्ही एक ब्लूटूथ हेडफोन नेक रिंग देत आहोत, जवळपास 1,500 रुपयाचं। सोबतच परफ्यूम गार्डन यांच्यातर्फे एक रोल ऑन अत्तर फ्री, आणि नवजीवनतर्फे 200 रुपयाचं स्पेशल डिस्काउंट फ्री। उद्याच जा, पत्ते लिहिलेले आहेत, उद्या जाणे आपले बक्षीस प्राप्त करा। जस्ट गो अँड गेट इट, कॉंग्रॅट्स। अरे वा, काय नाव तुझं? सुजल सतीश मानकर। सुजल सतीश मानकर। सुजल मानकर, हाईट किती बेटा तुझी? 6। वा वा, उत्तुंग ताडमाळ उंचीला आपल्याला हा व्यक्तिमत्व आहे। तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की भारताचं एक प्रसिद्ध असं कुस्तीपटू आहे, रेसलर आहे, WWE वगैरे पण करतो, आणि अनेक त्यांना पुरस्कार पटकावलेले आहे, अनेक पैलवानांनी त्यांना लोढवलेलं आहे। त्या उंच अशा रेसलरचं नाव काय? त्याचं नाव आता सध्या तोंडावर पण येत नाहीये। सध्या तोंडावर आहे पण येत नाहीये, म्हणजे पट केलेलं आहे पण चीत बाकी आहे। रामायणचं माहिती त्याला? रामायणाचं माहित आहे? हा। बरं एक सांगा, सुग्रीव आणि बाली कोण होते? दोघी भाऊ होते। कोण होते ते? म्हणजे काय होते? देव होते, दानव होते, मनुष्य होते, की नेमके काय होते ते? महाराज सेनेचे अध्यक्ष होते ना? मानव होते, म्हणजे श्रेणी, मानव होते, दानव होते, मनुष्य की प्राणी की देवदेवता की असुर, काय नेमके? ते वानर होते ते। हे अपेक्षित उत्तर होतं। ते मला जास्त मराठी येत नाही म्हणून मी असं बोललो। असं आहे का? हिंदी बोलतो म्हणजे मराठी तुमको कड़ जाती है पर म्हणती नहीं आती।
हा वा छान छान आहेस आहे. अरे वा अभिनंदन. कुठल्या आहेस आहे? बळीरामचे आहेस आहे. अरे वा वा अभिनंदन. बळीराम पेठेत म्हणजे आहेस निर्मिती झालेली. चलो तुम्हाला हे ब्लूटूथ फ्री मोबाईल यूज करतात. रोलान परफ्यूम गार्डनतर्फे तुम्हाला एक फ्री आणि नवजीवनतर्फे तुम्हाला 200 रुपये स्पेशल कैश डिस्काउंट फ्री. थैंक यू अभिनंदन. यह प्रदान की है और अभिनंदन. ये हमारे भारत की महान संस्कृति है कि हम साथ में ईद मिलाद भी मना रहे हैं और गणेश उत्सव भी मना रहे हैं. ये हमारे भारत की महानता है कि यूनिटी इन डाइवर्सिटी जो कहा जाता है. विविध जाति धर्म भाषा पंथ ये एकत्रित यहाँ पर रहते हैं. शायद जगत में ये एकमेव ऐसा देश है जहाँ पर इतनी सारी भाषाएं, इतने सारे पंथ, इतने सारे धर्म, इतना सब कुछ है कि जो जहाँ पर कि नहीं. इसलिए तो हमारा भारत महान है. मेरा भारत महान, मेरा भारत महान है, मेरा भारत महान. क्या बात है. ये क्या चीज़ है? कैमरा जरा आइए पाजी जरा बताइए प्लीज. एक सामाजिक संदेश हम देना चाहते हैं. संदेश है, आज हमारे मंडल की ओर से ब्लड डोनेशन कैंप ऑर्गेनाइज किया गया था सोसाइटी के अंदर. तो वहाँ पे हमने ब्लड डोनेट किया, जो कि ब्लड डोनेशन एक बहुत ज़रूरी चीज़ होती है कि किसी को एक ऐसी चीज़ है वो कि जो नेचुरली ही बनती है. तो वो सामाजिक संदेश हमने देने का प्रयास किया है. तो इसके तौर पे हमने ब्लड डोनेशन कैंप में मैंने ब्लड डोनेट किया है. आपके मंडल का नाम क्या है? मेरा मंडल का नाम है शिवा गणेश मंडल. कहाँ पर आप जहाँ खड़े हो श्रीमंत शिवा गणेश मंडल, नवी पेठ, जलगांव. क्या बात है, क्या बात है. अभिनंदन. आपका मंडल? श्रीमंत शिवा. ओके. बिल्कुल. जब हम देख रहे थे कि देखिए बताना चाहते हैं भैया नाम है वीरेन पारेख. पारेख जी. और राज पटेल. राज साहब. राज नाम तो सुना है सर. लेकिन जब हम बात कर रहे थे इनसे, जब इन्होंने रक्तदान की बात कही तो हमने देखा की इनके रोंगटे खडे हो गए थे. म्हणजे अक्षरशः अंगावर काटा उभं राहिलेला होता रक्तदानासंदर्भात बोलताना. अभिनंदन करना चाहेंगे. और यहाँ से अब हम क्विज कंपटीशन को शुरुआत करते हैं. मनुष्य का जो रक्त होता है इसके कुछ प्रमुख घटक होते हैं. वो 3 घटक कौन से हैं उसमें से बताइए. ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप नहीं, जो रक्त के घटक होते हैं अलग अलग, उसके अंदर रक्त के अंदर क्या है? RH रहता है, उसके अंदर प्लेटलेट रहता है, उसके अंदर देन अपना प्लाज्मा रहता है. ये रक्त के प्रमुख घटक है. बिल्कुल. हमारे मानवीय रक्त में WBC होता है, RBC होता है, प्लाज्मा होता है, प्लेटलेट होते. तो आपसे हमने एक अपेक्षा की थी, आपने 2 आंसर बराबर दिए. इसके लिए आपको हम आईफोन वाला की तरफ से अपने विनीत भाई और रोहित भाई आहूजा इनकी तरफ से 1500 रुपये का एक ब्लूटूथ नेक बैंड कम्प्लीटली फ्री दे रहे हैं एज ए गिफ्ट. कॉन्ग्रेचुलेशन अभिनंदन. साथ ही में नौजवान की तरफ से 200 रुपये का हम आपको स्पेशल डिस्काउंट दे रहे हैं. और परफ्यूम गार्डन इनकी तरफ से एक रोल ऑन परफ्यूम भी हम आपको फ्री दे रहे हैं और 10% डिस्काउंट भी दे रहे हैं. हम पारिक जी आपकी पार की नज़र को सैल्यूट करते हैं और अभिनंदन करते हैं अपने श्रीमंत शिवा गणेश मंडल का, जिन्होंने विभिन्न तरह के सामाजिक संदेश अपने कृति के माध्यम से दिए. आप इसी तरह से अच्छे कार्य करते रहे. आपको हमारी लख लख बधाई. थैंक यू सो मच. नमस्कार दादा. नमस्कार ताई. आपलं नाव? योगेश शीतल तिवारी जी. अरे क्या बात है. आज हमको 4-5 शीतल दीदी मिली है. बहुत अच्छे. अभिनंदन आपका. क्या आप तक की इस क्विज में सम्मिलित हो रहे हैं. बाप्पा का वाहन क्या है? मूषक. मूषक म्हणजे चुवा. उंदीर मामा. हाँ. बाप्पा का आवडता खाद्यपदार्थ क्या है? मीठा. मोदक, लड्डू, मोतीचूर के लड्डू, मोदक. क्या सभी मीठे पदार्थ पसंद करते हैं. बिल्कुल सही जवाब आपका. तो आपको हम ये परफ्यूम गार्डन की तरफ से एक रोलान परफ्यूम फ्री देते हैं. नौजवान किराना आपके जो अभी त्यौहार बार में आपको किराने की बहुत आवश्यकता पड़ेगी. 200 रुपये का डिस्काउंट. और ये आप मोबाइल कौन सा यूज़ करते हैं? ओके. आपको एक ब्लूटूथ कम्प्लीटली फ्री दे रहे हैं लगभग 1500 रुपये का. आप इन्हें सभी डिस्काउंट का और कूपन का प्रयोग करें. अगले 24 घंटे में सभी पे एड्रेस दिए. कॉन्ग्रेचुलेशन टू यू. थैंक यू. दादा नाव? साईनाथ गौड़ी. साईनाथ गौरी. अरे वाह. साईनाथ तेरे हजारों हाथ. क्या बात है. शिरडी हम लोग क्यों जाते हैं? दर्शन के लिए. किसके दर्शन लेते हैं शिरडी? बाबा के दर्शन. बालाजी हम क्यों जाते हैं? दर्शन के लिए.
और भारत का सबसे ऊपर का राज्य कौन सा है जिसे भारत का नंदन वन कहा जाता है? नंदन वन नहीं सर। भारत का स्वर्ग बोला जाता है, वो राज्य कौन सा है? वाळवंट कोणत्या राज्य में? राजस्थान। ताई, खानदेश का सबसे प्रिय पदार्थ, खाद्य पदार्थ कौन सा है जिसके बगैर शादियां में खाना नहीं होता है? हिंदी मराठी में पूछना है। खानदेश का प्रसिद्ध पदार्थ कौन सा है जो हम शादियों में प्रयोग करते हैं, जिनके बिना शादी अधूरी होती है? वांगे से बनता है। दाल बट्टी, भरीत, दाल बट्टी या भरीत। बिल्कुल, भरीत। आपको हम ये देते हैं, रोल ऑन स्प्रे फ्री देते हैं परफ्यूम गार्डन की तरफ से। आपको 200 रुपये का डिस्काउंट नवजीवन की तरफ से। कॉन्ग्रेचुलेशन दादा। काय नाव? दिलीप मधुकर जावरे, भोई. भोई. हो. कावेरी दिलीप जावरे. गीता दिलीप जावरे. क्या बात आहे, किती सुंदर नाव गीता जी आहेत, कावेरी जी आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जसं कावेरी आहे ना, कावेरी नदी, आपल्या जिल्ह्यामध्ये पण 3 नदी प्रसिद्ध आहे. त्या नद्या कोणत्या? एक तापी, गिरणा आणि आपले तापी. आपली ती पण आहे ना तिसरी. गिरणा आणि तापी. आपली गिरणा नदी ना दादा. गिरणा तापी झाले ना, ती आपली तिसरी नदी कोणती आहे? तिसरी नदी नाही, कावेरी. कावेरी तर ते तिकडे आपल्याकडे कृष्णा, कावेरी, नर्मदा, गोदावरी सगळे तिकडे. तापी आणि अंजनी काय अंजली थोडा वेळापूर्वी आली होती, गेली ती. गेली का? नाही, तिसरी नाही लक्षात. मस्त गाणं म्हणून गेली अंजली. ताई, तुम्ही बोलू शकाल तिसरी नदी कुठली आहे? गिरणा. तुम्ही ताई, काय नाव आपलं? या पुढे. भारती सोनार. सोबत आहे का? नाही. ओके, भारतीजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आपल्या जळगाव जिल्ह्याच्या 3 प्रसिद्ध नद्या आहेत, त्याच्यापैकी तिसरी सांगायची तुम्हाला. बरं, 3 नद्या आहेत भारतामध्ये, गंगा, जमुना आणि सरस्वती. ओके, चला ठीक आहे. तुम्ही आम्हाला एक अपेक्षित होतं, तुम्ही तरी पण 2 उत्तर बरोबर दिलेली आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये तापी, गिरणा आणि वाघूर. आपली वाघूर, आपली इकडे तो वाहते ना वाघूर. मग चला, अभिनंदन. तरी उत्तर बरोबर तुम्ही दिलेले आहेत. नाही, देतो त्यांना बक्षीस, कारण त्यांनी अर्धे उत्तर बरोबर दिलेले आहेत. तुम्हाला एक रोल ऑन स्प्रे फ्री देतोय गार्डन तर्फे. सोबतच नवजीवन तर्फे 200 रुपयाचा कॅश डिस्काउंट देत आहोत. ताई, तुम्हाला सुद्धा 200 रुपयाचा नवजीवन तर्फे कॅश डिस्काउंट फ्री देत आहोत. आपण योग्य उत्तर दिलेलं आहे. आणि दादा, आपणास हे रोल ऑन स्प्रे फ्री म्हणून देत आहोत आणि 10% डिस्काउंट. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. तिकडे येणार प्रश्न विचारायचे. महाभारत बघितलेलं आहे? महाभारत बघितलेलं आहे. त्याच्यात शकुनी हे पात्र कोण होते? महाभारत, जुनं महाभारत का? जुनं महाभारत. जुनं नव्हते ते तर त्रिकालावादी आहे ना. महाभारत चेंज नाही होणार आहे, त्याच्यात ते पात्र, त्याची कथा चेंज होणार नाही आहे. शकुनी सोबत एक शब्द लागायचा, एक नातं नेहमी लागायचं, ते काय? शकुनी सोबत एक नातं लागतं. शकुनी 2 पात्र होती, एक शकुनी होता आणि एक कंस होता. दोघांचं एकच नातं होतं. मामा. मामा. बिलकुल योग्य उत्तर आहे ताई. काय नाव आपलं? काजल. काजल नरेंद्र गोयल. काजल गोयल. अभिनंदन. कुठे गेला? नवजीवन तर्फे तुम्हाला हे 200 रुपयाचं डिस्काउंट आम्ही प्रदान करीत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन. दादा, आपलं नाव? जय नरेंद्र गोयल. जय गोयल. क्या बात है, जय है तो जय जयकार है भैया. भोले बाबा किसे कहते हैं? भोले बाबा. शंकर, भगवान शंकर. नीलकंठ किन्हें कहते हैं? नीलकंठ उनका ही कहते हैं. नीला है कंठ जिनका? शंकर जी. ओके. शंकर जी के सामने कौन होते हैं हमेशा? शिव. शंकर जी के सामने कौन सा एक प्राणी होता है जो उनको प्रिय है? नंदी. ओके. बाप्पा के सामने कौन होते हैं? बाप्पा के वाहन क्या है? मूषक.
ओके, पापा को खाने में क्या पसंद है, जो मीठा पदार्थ? मोदक। क्या बात है, बिल्कुल कॉन्ग्रेचुलेशन आपको। आईफोन वाला की तरफ, मोबाइल यूज करते हैं ना, आईफोन वाले की तरफ से आपको ये 1500 रुपए का ब्लूटूथ नेकबैंड हम कंप्लीटली फ्री दे रहे हैं, एज ए गिफ्ट दे रहे हैं इंडिया तक के माध्यम से। राहुल पाटिल। राहुल, राहुल नाम तो सुना ही होगा, ये वही राहुल है। और आपका नाम क्या है? प्रियंका पाटिल। राहुल एंड प्रियंका, अरे वाह वाह, अभिनंदन। आपसे जानना चाहते हैं, शाहरुख खान ने एक फिल्म में राहुल नाम की भूमिका की थी, उस फिल्म का नाम क्या है? राहुल नाम का, मतलब उस पात्र का, उस कैरेक्टर का नाम राहुल था, हिरो थे शाहरुख खान। पिक्चर कोणती आहे की त्याच्यात राहुल नावाचा ऍक्ट म्हणजे त्याचा रोल होता? ओके, जाऊ द्या। एका चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी यांचं अंजली नावाचा पात्र होतं, तो चित्रपट कुठला? धडकन। काय धाडकन उत्तर दिलं यार तुम्ही, एकदम काय विचारच करेन, धाडकन लगेच धडकन। धडकन धडकन। अरे वाह, धडकनचा जो टाइटल सॉन्ग है, धड़कन तेरी धड़कन मेरी धड़कन, इनकी धड़कन उनकी धड़कन सबके धड़कन पडला धाडकन, ये गीत किसने गाया है फिल्म? नाही सांगता ना। प्रियंका जी, आप ये याद कीजिए, इमेजिन कीजिए ये जो गीत था, धड़कन धड़कन तेरी धड़कन। चलो, धड़कन फिल्म के कादर खान, बिल्कुल कादर खान ने वो वहाँ पे पात्र बनाया था और उस गीत को गाया था नुसरत फतेह अली खान साहब ने। गायक पूछा। हाँ, गायक नुसरत फतेह अली खान है और उसमें पात्र जो था कादर खान था। बिल्कुल सही जवाब दिया आपने, दोनों जवाब सही है। आपको नौजवान का किराना नहीं, प्रियंका जी को किराना 200 रुपये डिस्काउंट आपको ये दे रहे हैं हम। आईफोन वाले की तरफ से एक ब्लूटूथ 1500 रुपये का कम्प्लीटली फ्री दे रहे हैं हमारे विनीत भैया आहूजा, रोहित भैया आहूजा। आईफोन वाला शोरूम सामने ही है, गुलाने मार्केट के सामने। 24 घंटे के भीतर जाइएगा और अपने पुरस्कारों को प्राप्त कीजिएगा। थैंक यू। वैसे करते क्या आप, प्यार छोड़कर क्या करते हैं? ड्यूटी करते। ड्यूटी तो ब्यूटी की करनी पड़ेगी, जहाँ ब्यूटी है वहाँ ड्यूटी है। ये बताइए कि आप करते क्या, प्रोफेशन क्या, आपका कारोबार क्या है? कारोबार ड्यूटी है, बाकी कारोबार नहीं, ड्यूटी का की करते हैं? ड्यूटी लिग्रैंड में है। लिग्रैंड में, अच्छा। आप क्या करते हैं सेवा? हाउसवाइफ। होम मेकर है, ओके। कांग्रेचुलेशन, आपको बहुत बहुत अभिनंदन। और बिल्कुल बड़ी प्यारी बैग है। 100 रुपए के 2, 100 रुपए के 2। शादी भी अभी भी है? अरे वाह, अभिनंदन। 4 मंथ हुए ना अभी। 4 मंथ हुए, क्या बात है। 2 के 4 हाथ हो गए और साल भर में आपके 2 के 4, 4 के 6 हाथ हो जाए, ये काम नहीं करते। अच्छा, लव मैरिज है, बहुत अच्छी बात है भाई। बड़ा प्यार भरा माहौल है, सणासुदीचे दिवस है, पाऊस वगैरह पड़ते, मस्त रोमांटिक। एक हम आप चाहेंगे, थोड़ा समय लेंगे हम पाजी आपका, धर्मेंद्र जी, क्योंकि बहुत रोमांटिक कपल मिला है हमको। पिछले 9 दिन से इतना रोमांटिक कपल नहीं मिला है। कपल बहुत मिलेंगे, इतने ताजे नहीं मिले। हम चाहेंगे कि आपका जो प्यार भरा जीवन है, इसी तरह से आपका जीवन चलता रहे। कोई प्यारा सा रोमांटिक गीत आप प्रियंका जी के लिए गाइए। नहीं, वो गा सकते, हम नहीं, वो गा सकते हैं। ओके प्रियंका जी, कोई एक गीत गा के बताइए ना, डेडिकेट कीजिए राहुल जी को। जे गाना आपको जो पसंद, जे गाना बोल 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 बोल। गीत गाएंगे, तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई, तुम अगर साथ देने का वादा करो तो साथ नहीं पाएंगे। बोलिए ना, आपको जे गाना बोल, जे बोल 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 बिंदास, जे गाना कोणतं? जे गाणं येईल तुला ते बोल, तुला जे आठवेल ते गाणं। तुम्ही आठवण करा, दोघे म्हणून गा, डायलॉग बोल, मी कोरस देतो। चला, काहीतरी डायलॉग द्या, किंवा तुम्ही एकमेकाला कशा पद्धतीने प्रपोज केलं होतं हे तरी सांगा। काहीतरी सांगावं लागेल, सोडणार नाही तुम्हाला आज। स्नॅप वरतीच प्रपोज होता। स्लॅप केलं होतं? स्नॅपलाच। स्लॅप? हां, स्नॅप वरती अननोन। स्लॅप की स्नॅप? स्नॅप स्नॅप। ओह माय गॉड, अननोन पर्सन म्हणून। अननोन पर्सन म्हणजे बिलकुल पत्ते सोडून द्याय झालं, गड लावून टाकेल, एखादा मासा हात लागेल। अरे वा वा वा, छान। काय प्रपोज केलं होतं? काय असंच। अरे इतके रोमॅन्टिक यार तुम्ही, एक पण रोमॅन्टिक शब्द वापरत नाही काय? सांगा, सांग बोल। त्यांनी मला फर्स्ट टाइम म्हणजे अनमोल म्हणजे म्हणून हाय पाठवलं होतं। त्यानंतर त्यांनी मला म्हणजे ओळख झाली, असं फ्रेंड्स होतो, मग त्यांनी मग मला प्रपोज केलं। मग त्यानंतर मी थोडा म्हणजे विचार केला, मग त्यानंतर 2 महिने होते आणि अभ्यास केला,
अभ्यास नाही केला, फ्रेंडशिप केली. या म्हणजे निर्णयाचा अभ्यास केला. त्यानंतर मग लास्ट टाइम कुठेतरी वाटलं की पर्सन चांगला या. व्यक्ती आहे म्हणजे असं फॅमिली एक्सेप्ट केला. ओके. तुम्हाला एकमेकांचे 2-2 गुण सांगायचे जे आवडले त्याच्यामुळे तुम्ही लग्न केलं. पहिले तुम्ही. एक तिचा स्वभाव आणि एक मॅच्युरिटी चांगली आहे तिची. ओके बस 2. तुम्हाला काय आवडलं? त्यांचा स्वभाव, त्यांच्या स्वभाव आणि मॅच्युरिटी ते सोडून सांगा. हा ते सोडून सांग. आम्हाला यार तुम्ही गाई नका करा प्लीज. आज रोमॅन्टिक कपल भेटला आपल्याला. ते सोडून सांग. मागे बी एक रोमॅन्टिक कपल उभा आहे, वाघोबा. ते सोडून सांग. ते खूप समजदार व्यक्ती आहेत आणि म्हणजे असं आणि समजून सांगणारा व्यक्ती आहे. अंडरस्टँडिंग. कॉंग्रॅच्युलेशन. आपण अशाच पद्धतीनं आनंदी राहा, असं तुमच्या जीवनामध्ये रोमांच आणि रोमांस कायम राहो याच मंगल कामना प्रार्थना. आनंद भेटला तुम्हाला भेटून. बिलकुल. आपण आपतकवर बघा, इंडिया आपतकवर युट्यूबवर याची लिंक असणार आहे. तुम्ही नक्की ते बघा आणि ते सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे. तुमच्या नातेवाईकांना पाठवा. घरच्यांचा विरोध नव्हता ना? नाही बिलकुल नाही. ओके चालेल, थँक्यू. पुढे अजून एक आपल्याकडे रोमॅन्टिक कपल आलेला आहे. आपल्या सातपुड्याचा वाघ आणि सातपुड्याची वाघिणी रणरागिणी आलेली आहे आणि त्यांचे प्रेमाच्या 2 निशाण्या सोबत आणलेले आहेत त्यांनी. पूरी प्रॉपर्टी के साथ आए. हमारे नाम क्या है? काशीनाथ चौहान. पूर्ण नाव सांगा. काशीनाथ प्रभु चौहान. काशीनाथ प्रभु चौहान. ओए क्या देखता है? आए हमारे काशीनाथ जी यहाँ पे. ओए काशी, अरे काशी तुमने तो मौज कर दी. ये बच्चों के नाम क्या है? नाव सांग बेटा, नाव सांग. पिहू काशीनाथ चौहान. दिव्या. पिहू काशीनाथ चौहान. प्रसिद्धी. तुम्ही काय काम करता? मी पत्रकार आहे. म्हणून प्रसिद्धी नाव ठेवलं. तुमचं कामच प्रसिद्धी माध्यम आहे. दीपिका काशीनाथ चौहान. दीपिका काशीनाथ चौहान. अरे वा, खूप सुंदर. या लहानग्या मुली आमच्या वतीनं, आमच्या चॅनलच्या वतीनं दोघींना खूप खूप शुभेच्छा, शुभेच्छावाद. या लहान मुली भविष्यात या लहान मुली हे मोठ्या होऊन चांगलं शिक्षण, प्रशिक्षण आणि चांगले चव्हाण परिवाराचे चांगले संस्कार आणि ताईंची चांगली शिकवण याच्या माध्यमातून हे भविष्यात भूमिका सिंग आणि शोपिया कुरेशी सारखे देश सेवा करावी आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांचं, आपल्या समाजात, आपल्या देशाचं नाव बुलंद करावं या मंगलकामना. तर इंडिया अब तक क्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की जळगाव शहराचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? गुलाबराव पाटील. ओके ताई, तुमच्याकडून जाणून घ्या. आपण एक महिला आहात आणि एक अभिमानाची बाब आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये 2 महिला खासदार आहेत. कदाचित आपल्या देशामध्ये कुठेच 2 महिला खासदार नाहीत. एक तरी नाव सांगा. रेखाताई खडसे. कोण? रक्षाताई खडसे. रक्षाताई खडसे. कॉंग्रॅच्युलेशन. खडसे सांगितले ना. खडसे खडसे. तुमच्याकडे आम्हाला एकतरी अपेक्षित होतं. तुम्ही योग्य उत्तर दिलेलं दोघांनी. तुमचं अभिनंदन. तुम्हाला आम्ही प्रदान करणार आहोत नवजीवनतर्फे 200 रुपयाचा स्पेशल डिस्काउंट 1000 रुपयाच्या खरेदीवर. वेलकम. त्याच्यासोबत दादा तुम्हाला मीडियावाले भटकते आत्मा आहे, यत्र तत्र सर्वत्र इतरत्र कुठं त्याच्यामुळे 1,500 रुपयाचं, तब्बल 1,500 रुपयाचं नेक बँड. आता मोबाईलवर बाईकवर बोलायचं नाही. ओके. ताईंना खूप काळजी असते. ओके. त्याच्यामुळे ब्लूटूथ हेडबँड यूज करायचं. चांगल्या क्वालिटीचं आहे, अतिउत्तम असं साऊंड आहे. बातम्या बनवण्यासाठी, यूट्यूब ऐकण्यासाठी, लोकांच्या बाईट्स ऐकण्यासाठी खूप उपयुक्त आहे. नक्की त्याचा प्रयोग करा. आणि रोल ऑन परफ्यूम गार्डन तर्फे या दोघे लहानग्या मुलींना एक रोल ऑन फ्री. कॉंग्रॅच्युलेशन चव्हाण फायर. अब तकचे खूप खूप मनापासून धन्यवाद की एक चांगला गणेश उत्सव निमित्त उपक्रम राबवला आहे. आणि आयाज भाई आपलं सुद्धा धन्यवाद. सोबत इंडिया अब तकची पूर्ण टीम, धर्मेंद्र भाई, आनंद शर्मा सर, सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. ताई आपलं नाव? सरला हिंगोणेकर. सरला हिंगोणेकर. हिंगोणेकर. आपलं? भाग्यश्री हिंगोणेकर. भाग्यश्री. आता आम्ही लकी ड्रॉ करतोय, प्रश्नोत्तर विचारतोय. तुमच्या नावाचं भाग्य पण आहे आणि श्री पण आहे. भाग्याची श्री आहात आपण. ओके चला ठीक आहे. भाग्यावरून स्टार्ट करूया. भाग्य हा मराठी किंवा हिंदी शब्द आहे. भाग्याला इंग्रजीत काय म्हणतात? लक. नो. लक. लक.
लकी त्याच्यापेक्षा फॉर्च्यून शब्द बरा राहिला असता. ओके ठीक आहे चालेल. काय करताय आपण? मी आता FY ला BCom ला. BCom ओके. आम्ही मागेशी ताईंना आम्ही एक प्रश्न विचारला होता की जळगाव जिल्ह्याच्या 2 महिला खासदार आहेत, त्याच्यापैकी निदान एकचं नाव सांगा. स्मिताताई भोळे. सॉरी स्मिताताई भोळे. 2 हा कॉम्बिनेशन करून टाकला तुम्ही, म्हणजे स्मिताताई आणि आपल्या राजू मामा भोळे त्यांच्या मामींचं. ठीक आहे हरकत नाही. आता उत्तर बरोबर आपण दिलेलं आहे. ताई आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की कुंती हे पात्र कोण होतं, म्हणजे इतिहासामध्ये कुंती कोण होत्या? सोपा प्रश्न विचारतो. पांचाली कोण होत्या? पांचाली पांडवांची मिसेस होत्या. बरोबर उत्तर आहे. कौरव किती होते? नवीन पिढीला माहित नसेल का? पांडव किती होते? 5. काहींची नावं? नाही ते नाही माहिती. 5 पांडवांपैकी एक पांडव जे होते खूप मोठी हाईट होती, धिप्पाड असं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा आवडतं शस्त्र होतं गदा. गदेचा प्रयोग करायचे आणि दुर्योधन सोबत त्यांचे खूप भांडणं व्हायचे. भीम. बरोबर करेक्ट आन्सर. मोबाईल कुठला वापरताय? ब्लूटूथ वगैरे यूज करताय की नाही? नेक बँड तुम्हाला आयफोनवाला यांच्या वतीनं हे 1,500 रुपयाचं ब्लूटूथ अगदी मोफत उद्याच तुम्ही देता जा. आयफोनवाला जा, जस्ट गो अँड गेट इट युअर दिस ब्युटिफुल ब्लूटूथ. तुम्हाला आता सणासुदीचे दिवस आहे, दुर्गोत्सव येतोय, दसरा येणार आहे, दिवाळी येणार आहे. नवजीवनतर्फे तुम्हाला 200 रुपयाचं स्पेशल डिस्काउंट देत आहोत आणि सोबतच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मंडळाभरी आपण आलात. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हटले? थँक्यू सो मच. सगळ्यांनी या. नमस्कार ताई. आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, आम्ही इंडिया आपताकच्या माध्यमातून आलो. योग्य उत्तर दिल्यावर बक्षीसं सुद्धा भेटणार आहे आपणास. आपल्याकडून जाणून घ्यायचं की बाप्पाचं वाहन काय? नाव सांगा तुमचं. भूमिका दिनेश पाटील. भूमिका. चला भूमिका आपण जाणून घेतलेली आहे आणि भूमिका यांचं उत्तर योग्य आहे. तुमचं नाव? जयश्री भांबरे. जय श्री यांची जय जयकार. आणि हे शब्द पूर्ण करा. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. योग्य उत्तर. थांबायचं तुम्ही जायचे, तुमचे बक्षीस आहेत माझ्याकडे. ताई आपलं नाव? मीराबाई रामकृष्ण आयरे. एक राधा और एक कृष्ण राधा मीरा. एक राधा और एक बरोबर उत्तर. तुमचं नाव? नेहा देवीदास भामरे. नेहा देवीदास भामरे. नेहाजी. थोडंसं साईड लावायचं जेणेकरून सर्व गणेश भक्तांना संधी मिळेल बोलायची. नेहाजी आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे DDLJ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामध्ये शाहरुख खान अभिनेत्यासोबत कोणती अभिनेत्री होती? काजोल. अरे वा योग्य उत्तर. ताई तुमचं नाव? खुशी महाजन. अरे वा. खुशी आहे, जयश्री आहे, काहीतरी वा वा. काय सुंदर आहे, अत्यंत सुंदर असं वातावरण आहे. आई रे आई खुशी या गाण्यावर कोणती हिरोईन नाचली आहे? करिश्मा कपूर. तिला एक छोटी बहीण होती. करीना. योग्य उत्तर. तुमचं नाव काय? खुशी. अरे वा. खुशी ते मागाशी पहिले पण खुशीच बोलली होती ना, तेच नाव आहे का अजून? ओके. काय करतेस बाळ तू? मी आता BVA करते फर्स्ट इयरला. बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट. अरे वा छान. आपण कॉम्प्युटरला मराठीत काय बोलतो? संगणक. बिलकुल योग्य उत्तर आहे. सर्वांची उत्तरं जवळपास बरोबर आलेले, टप्प्याटप्प्याने का असून पण योग्य उत्तर आलेले. आपण सर्वांना आम्ही हे डिस्काउंट देणार आहोत. ताई नवजीवन यांच्यातर्फे आपल्याला स्पेशल डिस्काउंट 200 रुपयाचं. आपणासुद्धा खूप खूप अभिनंदन. नवजीवनतर्फे तुम्हाला 200 रुपयाचं स्पेशल डिस्काउंट. 1000 रुपयाची खरेदी करा. 1000 रुपयाची खरेदी करा आणि 200 रुपयाचा डिस्काउंट प्राप्त करा. ॲड्रेस याच्यावर दिलेला आहे. जळगाव शहरामध्ये विविध जागेवर नवजीवनचे सुपर शॉप आहेत. आपण जावं, मनमुराद खरेदीचा आनंद घ्यावा. सणासुदीचे दिवस आहे, भरपूर किराणा लागणार आहे, त्याच्यामुळे हे जवळपास 20% सवलत. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अभिनंदन. तर मित्रांनो अनेक प्रश्न आणि प्रश्नांची सर्वत्या आपण केलेली आहे. अनेकांनी योग्य उत्तरं सुद्धा दिलेली आहे. काही गणेश भक्त आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत टप्प्याटप्प्यानं शेवटच्या टप्प्यामध्ये.
दीदी एक छोटा सा सवाल। ओके, फोन पे बात कर रही है दीदी, थोड़ी सी भी दीदी एक छोटा सा प्रश्न भैया। इंडिया अब तक के माध्यम से हम लोग आए हैं, सही जवाब देने पर एक डिस्काउंट कूपन हम आपको देंगे। करिश्मा कपूर इस अभिनेत्री की बहन का नाम क्या है? इनको मूवी बहुत ज्यादा देखते हैं, इनसे मुझे सब आंसर्स देंगे। ओके भैया आप आइए, आपका नाम बताइए। हाँ जी, नीरज हेमदानी। नीरज जी, आपसे जानना चाहेंगे कि जलगांव जिले में, जलगांव शहर में बाबा हरदास राम जी का एक बहुत प्रसिद्ध मंदिर है, जहाँ पे दर्शन के लिए हिंदुस्तान की ही नहीं विभिन्न देशों से भाविक भक्तगण आते हैं। सिंधी समाज का एक बहुत पवित्र ये स्थान है, वो कहाँ पर है? सिंधी कॉलोनी में, सेवा मंडल साहब। सेवा मंडल साहब, बिल्कुल सही जवाब है। ये बच्चे हमारे नाम बताइए। ये शिवाय हेमनानी और सिया हेमनानी। शिवाय हेमनानी, सिया हेमनानी। शिवाय हेमनानी, सिया हेमनानी, बिल्कुल सही। बहुत सारा कांग्रेचुलेशन। आपको हम 2 गिफ्ट देंगे। परफ्यूम गार्डन की तरफ से रोल ऑन परफ्यूम आपको फ्री है और 10% डिस्काउंट रहेगा अगर एडिशनल आप खरीदी करते हैं। साथ ही में दीदी जी को नवजीवन की तरफ से 200 रुपये का स्पेशल डिस्काउंट देते हैं। त्योहार बार का अवसर है, बहुत सारी खरीदी कीजिएगा और ऑलमोस्ट 20% का डिस्काउंट है। जनरली किराना पे इतना डिस्काउंट नहीं मिलता है, लेकिन त्यौहार का मौसम है तो काकरिया जी ने आप लोगों के लिए गिफ्ट दिया। थैंक यू, कॉन्ग्रेचुलेशन। तो गिफ्ट दिया नहीं सर आपने हमको? ये ना गिफ्ट आपको जाकर लेना है, हमको जाके लेना। एड्रेस है वहाँ पर। अच्छा, परफ्यूम गार्डन से कलेक्ट। ये हाँ, ये उद्देश्य ये है कि आपके शुभ पाद, आपके पवित्र पग वहाँ पर पड़े, यही उद्देश्य है। धन्यवाद, काँग्रेचुलेशन। तर मित्रांनो, मागील जवळपास 8-9 दिवसांपासून आम्ही प्रश्नमंजुषा क्विज टाइम हा कार्यक्रम घेत आहोत आणि जळगाव शहरातील विविध गणेश मंडळ तिथं त्यांनी सादर केलेली सजीव आरास आणि प्रचंड मोठ्या संख्येनं जवळपास सरासरी 50,000 गणेश भक्त दररोज नवी पेठ आणि आसपासच्या परिसरामध्ये रोज भेट देत होते। त्याच्यापैकी जितकं शक्य असलं तितक्या लोकांची भेट, गणेश भक्तांची भेट आम्ही आपल्याशी करून दिलेली आहेत। इंडिया अब तकच्या माध्यमातून आमचे विविध गिफ्ट, स्पेशल गिफ्ट हॅम्पर, डिस्काउंट कूपन आणि सरप्राईज फॅक्टर्स आम्ही सादर केलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर मागच्या 9 दिवसात अनेक गणेश भक्त या कूपनचा त्यांनी आनंद घेतलेला आहे। अनेकांचे आम्हाला फोन आलेले आहेत, अनेकांचे आनंद शर्माजी यांना व्हॉट्सअपला असेल छोट्या अभिनंदनाचे फोन आलेले आहेत, कारण आयफोनवाला यांच्या वतीनं आपण गिफ्ट दिलेलं आहे। नवजीवन सुपर शॉपी यांच्या वतीनं सुद्धा आपण गिफ्ट दिलेलं आहे, डिस्काउंट दिलेले आहेत आणि परफ्यूम गार्डन यांचं सुद्धा मोठं मोलाचं योगदान होतं। या 9 दिवसात अर्थातच आपण आज गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला इथं उपस्थित आहोत। मागे खाटू श्यामजी यांचा सजीव देखावा सादर केलेला आहे आणि त्याच्या पलीकडे मागे अर्थात जळगाव शहराची, जिल्ह्याची शान महानगरपालिका 17 मजली प्रशासकीय इमारत, इथे असतो जळगावचा राजा। अशा सर्व मंडळाचे दर्शन सुद्धा आम्ही आपणास घडवलेले आहेत। खूप मोठा प्रतिसाद, खूप आनंद, अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आला, आनंद खुलला। अनेकांना माता, भगिनी, लहानग्या मुली, कन्या, आबालवृद्धांना हे गिफ्ट, हे डिस्काउंट हे प्राप्त करून खूप आनंद झालेला आहे। अशा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आलात, आमच्यासोबत सहभागी झालात। आम्हालाही आनंद वाटला की तुमच्या चेहऱ्यावर आनंद यावा, एक निखालस हास्य यावं, निरागस हास्य यावं आणि ते अनेकांनी प्राप्त केलेलं आहे। अनेकांनी बक्षीस स्वीकारल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं, आनंद व्यक्त की आम्हाला खरोखर बक्षीस मिळालं। आम्ही आयफोनवालाकडे गेलो, फक्त कूपन दिला आणि आम्हाला बक्षीस मिळालं। अनेकांच्या म्हणजे थोडीशी धाकधूक होती, काही प्रश्नचिन्ह होते, असं वाटत होतं की बक्षीस खरोखर भेटेल की नाही भेटेल, पण मागील 9 दिवस सर्वांनी ते घेतलेलं आहे। आता मात्र आम्ही आपली रजा घेणार आहोत, कारण उद्या विसर्जन आहे। विसर्जनाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर बातम्या आम्ही इंडिया अब तक या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपणास दाखवणार आहोत। मग ते गणेश विसर्जन मिरवणूक असेल याच भागात होणार आहे। सकाळी म्हणजे दुपारी 12 ते रात्री 12च्या दरम्यान सर्व मंडळ जवळपास इथून जाणार आहेत। विनंती असेल थोडंसं आपण पॅन करावं कॅमेरा। आमच्या डाव्या बाजूला सध्या नेहरू चौक आहे आणि आमच्या उजव्या बाजूला शास्त्री टावर आहे। इथून तर जवळपास कैलासप्पा यांच्या घरापर्यंत हे मिरवणूक निघणार आहेत। जवळपास 50 ते 60 मंडळ असतील आणि तब्बल 12 तास ही मिरवणूक राहणार आहे। त्यामुळे क्विज टाईमचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत, किंबहुना स्थगित करीत आहोत। आपले जे रसिक आहेत, जे प्रेक्षक आहेत, जे माता भगिनी, आमचे मित्रमंडळी आहेत, त्यांना निराश होण्याची बिलकुल गरज नाही। इंडिया अब तक आपल्यासाठी नेहमी सदैव नित्यम नव्यम नाविन्यम, जब भी आओगे कुछ नाही पाओगे या पद्धतीनं लवकरच नवरात्री उत्सव येणार आहे। मातेची आराधना आपण करणार आहोत।
तपश्चर्या करणार आहोत. नवरात्री उत्सव होणार आहे. विविध मंडळ, विविध गरबा, दांडिया, नवरात्री मंडळ यांची आपण भेट घेणार आहोत. तिथं सादर होणार गरबा असेल, दांडिया असेल, आपण तुम्हाला सादर करणार आहोत. हा पूर्णविराम नाही, हा पूर्णविराम नाही, हा फक्त स्वल्पविराम आहे. ही विश्रांती नाही, ही अल्प विश्रांती आहे. आम्ही पुन्हा एकदा जोमानं, नव्या जोमाने, नव्या उत्साहानं, नव्या जोशानं अधिकच चांगल्या स्कीम, चांगल्या योजना जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत ते सादर करणार आहोत. तुर्तास मात्र गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी या. आणि अगले बरस तर बाप्पा येतीलच, पण त्याच्या अगोदर माता राणी येणार आहे, त्यावेळी सुद्धा आम्ही तुमच्याशी भेटणार आहोत. धर्मेंद्रजी राजपूत, आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे छोटे भाऊ, ज्यांना आम्ही प्रेमानं धर्मेंद्र नव्हे तर धरमपाजी म्हणतो, असे आमचे धर्मेंद्र, आमच्या चॅनलचे सुपरमॅन धर्मेंद्र यांनी कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून सतत 9 दिवस खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. आनंद शर्माजी यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. अनेक वेळा स्वतः आनंद शर्माजी सुद्धा आलेत, त्यांनी सुद्धा प्रश्न विचारलेत, पण त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे कडवा मगर सच, त्यांनी प्रश्नसुद्धा कडवे विचारलेले आहेत. आपल्यासोबत काही मंडळी आहेत, त्यांनी इकडे यावं. शेवटच्या टप्प्यात आपण आता गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला जरी मी सांगितलं की हा पूर्णविराम नाही, हा स्वल्पविराम आहे आणि आम्ही समापन करणार होते, पण इथं आम्हाला एक अभिजित पाटील नावाचे सदग्रस्त लाभलेले आहेत. पोळ्यावर त्यांना एका बैलानं जबर धडक दिली होती. अभिजित यांचं तर काही झालं नाही, पण बैल मात्र गंभीर जखमी झालेला आहे. तर अभिजित, आपल्याला अभिनंदन, खूप छान आहे. बाळे काय नाव आहे सर? मी, तुझं नाव सांग बेटा. श्रावणी आहे, हीच लक्ष्मी नाव आहे आमचे, लक्ष्मी अभिजित पाटील. ही शाळेत जाते आणि बाप्पाबद्दल खूप छान गाणं म्हणून दाखवते. अरे वा. हा, कोणतं? माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती, मांडीवर बदलाय गणपती, कसा टुकू मुकू दिसतोय चांगला, माझ्या पप्पाने गणपती आणला. माझ्या पप्पाने गणपती आणला असं ती नेहमी सांगत असते. आणि योगायोग असा होता की ज्या दिवशी गणेश चतुर्थी होती, ज्या दिवशी 27 तारखेला गणपती बाप्पा आगमन झालं, त्या दिवशी तिचा वाढदिवस होता, म्हणून तिने पूर्ण गणपती बाप्पाचा पोशाख परिधान केला होता. आणि त्यानंतर पोशाख परिधान करून आम्ही गणेशाची मूर्ती घ्यायला गेलो होतो. तर त्या आमच्या माऊला खूप लोकांनी अभिनंदन केलं. वर्तमानपत्रात तिचे फोटो छापून आले, सकाळ, दिव्य मराठी, सगळ्याच दैनिकांमध्ये तिचे फोटो छापून आले. एकंदरीत आमच्यासाठी हा गणेशोत्सव खूपच आनंदाचा होता. दुहेरी योग होता. आमच्या घरातल्या आमच्या लक्ष्मीचा वाढदिवस आणि त्यासोबतच आमच्या या गणपती बाप्पाचं आगमन, असं दुहेरी योग आला. त्यामुळे खूप छान आनंदाचं वातावरण, पवित्र प्रसन्न असं वातावरण. आणि आमच्या तन्मयने देखील तन्मयता दाखवली. खूप तन्मयता दाखवली. आणि गणपती मंडळाच्या या सगळ्या देखाव्यांचा, आरासांचा आनंद घेण्यासाठी आम्ही आज शेवटच्या दिवशी का असेना, कारण पावसाने या ठिकाणी विसंती घेतली होती, त्यामुळे खूप असा आनंद झाला आम्हाला. आणि यंदाचं वर्ष खरंच खूप छान गेलंय. गणेशाचं आगमन झाल्यानंतर भरभरून असं देवाने कृपादृष्टी दाखवली आणि भरपूर असा पाऊस पडला, त्यामुळे खूपच आनंद आहे आम्हाला. तुझं तन्मयचा परिचय? तन्मय, तुझा परिचय दे. नमस्कार, माझं नाव तर अभिजित पाटील. मी इयत्ता 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव एवी यात्रा आहे. अरे वा, छान. मगाशी श्रावणीबद्दल तुम्ही बोललात. थोडासा तुमचा वैयक्तिक जीवनाचा विषय आहे की ज्यावेळी श्रावणीचा जन्म झाला त्यावेळी थोडेसे काही कॉम्प्लिकेशन निर्माण झालेले होते आणि जच्चा और बच्चा म्हणजे आई आणि बाळ यांच्या जीवाला कदाचित धोका राहिला असता, अशी गंभीर परिस्थिती होती. पण तुमच्यावर बाप्पा कृपा झाली, तुमच्यावर लक्ष्मी कृपा झाली. बाळ बाळंतीन दोघी सुखरूप राहिले आणि बेटी लक्ष्मी की पेटी, बेटी रिज्जक रोटी जे म्हणतात ते खऱ्या अर्थानं तुमच्यावर सुद्धा धनवर्षा झाली. या संदर्भात काय सांगाल? अगदी खरं, अत्यंत कठीण काळ होता, कारण त्यावेळेस नेमका कोरोना आणि लॉकडाऊनचा पिरियड चालू होता. आणि असं असताना अचानक त्रास होऊ लागला आणि त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये पेशंटला घ्यायला सुद्धा 10 वेळा टेस्ट केली जायची, अडथळा येत होते. आणि अशात मग त्यांना ॲडमिट केलं आणि अचानक सांगण्यात आलं की अर्जंट आपल्याला डिलिव्हरी करावी लागेल. आणि तिचा त्यावेळेचा जन्म होता. मुलगा जे काही बाळ असेल ते वाचेल का याची गॅरंटी नव्हती, बाळाची आई पण वाचेल का अशी परिस्थिती होती. आणि खूप क्रिटिकल होतं. पण त्यातनं बाप्पांची कृपा असेल आणि आम्हाला त्या संकटाला तोंड देण्याची ताकद गणपती बाप्पांनी दिली, परमेश्वराने दिली. आणि त्यामुळे दोघंही सुखरूप. ही 1 ते 1.5 महिना काचेच्या पेटीत होती आणि त्यानंतर देखील आता ही एकदम जास्त प्रसन्न आहे, एकदम क्यूट आहे, चंचल आहे. आणि हे बघा नटखट भाव त्याच्या चेहऱ्यावर, एकदम गोडकर भाव आहे, खूपच अशी म्हणजे लाडली आहे. तर
आपण मगाशी म्हटलं की तुमच्यावर धनवर्ष झालेली आहे. जर आपण योग्य उत्तर दिलं तर आपल्यास आयफोनवाला यांच्या वतीनं 1,500 रुपयाचं एक हाय क्वालिटी स्पार्कलिंग क्लिअर साऊंड क्वालिटी विथ क्लॅरिटी असं हे तुम्हाला ब्लूटूथ हेडबँड आम्ही फ्री देणार आहोत. आपल्याकडून प्रश्न आहे की महाभारतामध्ये किती कौरव होते? किती कौरव होते आणि किती पांडव होते? ठीक आहे, एक पाऊल पुढेच पडणार आहे तुमचं जास्त, कारण उंच माणूस आहे ना, थोडं 2 पावलं जास्त चालणार आहे. महाभारताबद्दल 5 पांडवांबद्दल तर माहिती आहे, पण आता कौरवांबद्दल सांगायला झालं तर मला कन्फ्युजन आहे त्याबद्दल. तरी 1 कौरव आणि 5 पांडव ही महाभारतातली कथा आहे, पण मी थोडं ठाम नव्हतो की कन्फ्युजन होतं. तर काही नाही, तुमचं जे आन्सर आहे कौरवांसंदर्भात ते फक्त थोडक्यात चुकलेलं आहे. फक्त 99 कौरव तुम्ही कमी सांगितलेले आहे. 5 पांडव आणि 100 कौरव होते. त्याच्यात दुर्योधन आणि दुःशासन यांचे सोडून बाकीचे नाव सांगितलं 17 मधले तुमच्या नावावर. बाकीचे 98 आम्हाला पण नाही आठवत. पण कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही जे आम्हाला अर्ध अपेक्षित जे उत्तर होतं 5 पांडव तुम्ही ते उत्तर बरोबर दिलेले, त्यांच्यामुळे दी स्पेशल अवॉर्ड इज युअर्स. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. आपण काय करता अभिजित? मी पत्रकार आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करतोय. आता सध्या मी मुंबई दूरदर्शनसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतोय. माझा आवाज मराठी म्हणून स्वतःचं प्लॅटफॉर्म होतं आणि या माध्यमातून माझी काम करण्याची ताकद जी आहे ती बाप्पाच्या कृपेने सुरू आहे. येणाऱ्या प्रत्येक कठीण काळामध्ये तारत नेणारं हा बाप्पांचं खरं तर आमच्यावरती कृपादृष्टी आहे आणि त्या पद्धतीने आमचं सगळं काम चाललं. अरे वा, अभिनंदन. आपण माध्यमामध्ये काम करीत आहात, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. तुमच्यासाठी खरोखर एक तुम्ही याचा युटिलाइज करू शकता, सदुपयोग करू शकता ब्लूटूथचा. जास्तीत जास्त याचा चांगला वापर करा आपल्या न्यूजमध्ये, बातम्यांमध्ये. फक्त बाईक वगैरे चालवताना किंवा कार चालवताना याचा प्रयोग करू नका. जेव्हा गरज पडली तेव्हा कुठेतरी थांबा, कारण शेवटी कसं घरी कोणीतरी वाट पाहत आहे. छोटीशी क्यूट मुलगी तुमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा करावी. तुमचे सुख हे तुमच्या उंचीसारखे 17 मजलीसारखे वाढत जावं आणि तुमचे जे दुःख आहे ते मुश्कासारखे छोटे छोटे होत जावं. याच कामनाने परत धन्यवाद. खूप धन्यवाद. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की तुम्ही एवढी मेहनत घेतायत इंडिया आपतकच्या माध्यमातून. खरं तर कॅमेऱ्याच्या मागे असलेला आमचा धरमपाजी, याची देखील खूप मेहनत आहे. शर्माजींची मेहनत आहे, त्याचप्रमाणे आयाज भाईंची मेहनत आहे. हिंदू नसताना देखील हिंदू देवतेबद्दल इतकं छान पद्धतीनं सांगणं की खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर्व धर्म समभावाची खऱ्या अर्थानं प्रेरणा जी आहे ती अशाच सणांमधनं मिळत असते. मग ती तुमच्याकडचा ईदची शिरकुर्मा खाणं असो, ईद मिलादचा सण आज होता आणि बाप्पा पण आहेत, म्हणजे दुग्ध शर्करा योग झालेला आहे. शर्करा योग आहे. आणि हीच आपल्या भारताची खासियत आहे, आपल्या जळगावची खरी ओळख आहे की इथं किती वाद असले, किती वैयक्तिक वाद असले तरी धर्माला, सणाला कोणीच पाठ फिरवत नाही. सगळे एकमेकांच्या सणांमध्ये आवर्जून एकत्रित येत असतात. आणि खरंच हीच खऱ्या अर्थानं एक माणूस म्हणून जगण्यासाठी देणारी खरी उर्मी आहे, खरी प्रेरणा आहे. खूप आनंद वाटला मला. धन्यवाद अभिजित जी. खरं म्हणजे मिलो हो तुम हमको बडे नसीबो से, कारण आम्ही जवळपास या प्रश्नमंजुषेचा आज आपण समारोप करत होतो, कारण विसर्जनाची पूर्वसंध्या आहे, शेवटचा दिवस, शेवटची रात्र होती. पण अवघ्या शेवटच्या सेकंदामध्ये कुठून तरी रोनाल्डो यावं आणि त्याने शेवटच्या सेकंदाला गोल मारावा, कुठून तरी विराट कोहली प्रकट व्हावं आणि त्यांना शेवटच्या चेंडूवर षटकार मारावा. तसं अभिजित यांची एंट्री आणि एक्झिट इथं होत आहे. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. थँक्यू. मुलीला चांगलं शिक्षण, संगोपन आणि संस्कार तुमच्याकडून भेटणार आहेत. तर समस्त गणेश भक्त, समस्त प्रेक्षकांची आम्ही रजा घेत आहोत. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.